चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमधले अगदी कॉमेडी कलाकार आता माझ्याबरोबर आहेत. भाऊ कदम. म्हणजे प्रत्येकाचीच उत्सुकता असते तुम्हाला पाहण्याची. तर माझ्याबरोबर आहेत ते काय विनोदी किस्से सांगतायत ते आपण ऐकूयात त्यांच्या तोंडून. राजश्री मराठीमध्ये प्रथम तुमचं स्वागत करते. थँक्यू. एकदा असाच एक किस्सा सांगतो ट्रेनमधला. मी ट्रेननी येत होतो एकदा, तर प्रेक्षक विचारतात ना ऑडियन्स, अरे काय आज ट्रेनमधून? तर हे खूप वेळा झालं होतं ऐकून. तर म्हटलं नाही का गाडी नाही तुमच्याकडे, हे नाही का ते नाही का, असे खूप अनेक प्रश्न विचारायचे. तर एकदा एकाने विचारलं काय आज ट्रेनमधून? म्हटलं हो आज ट्रेननी चाललो आहे, नाहीतर मी चालतच दादरला बोरिवलीला जातो. त्याने काय विचारलं नाही मला. नक्कीच. खरं तर इथे मला असं म्हणायचं आहे की म्हणजे आपण एखाद्याला हसवतोय आणि हसवणं हे पण फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे पटकन कोणी हसत नाही. तेवढी कॅपॅसिटी हवी जी तुमच्यामध्ये अगदी 100% आहे. आणि असंही म्हणतात की हसण्याने आयुष्य वाढतं. तर हे महत्त्वाचं कामच तुम्ही करताय. तर अगदी काय एक्सपिरियन्स आहे, काय सांगाल? नाही, हे भाग्य आहे आमचं की आम्ही कॉमेडी करतो, लोकांना हसवतो, त्यांची दुःख दूर करतो. म्हणजे खूप पेशंट असतात, अटॅक ज्यांना आलेला आहे, ते सुद्धा आता ते हसण्याने कुठेतरी आयुष्य वाढतं. खूप वयस्कर माणसं भेटतात की तुमच्यामुळे खूप बरं वाटतं आम्हाला, आम्ही खूप हसतो आणि असंच हसत राहा. आमचे आशीर्वाद आहेत. आशीर्वाद घेतो आम्ही इथे बसल्या बसल्या, की जे घ्यावे लागतात, काहीतरी करावं लागतं, मग आशीर्वाद मिळतात. असं आम्हाला फक्त इथे काम करून मिळतात शेकडो लोकांचे, तमाम मायबाप प्रेक्षकांचे. त्यामुळे खूप भाग्यवान आहोत आम्ही की आम्हाला अभिमान आहे की आम्ही लोकांना हसवतो. बरं, एक गमतीदार प्रश्न मला तुम्हाला इथे नक्की विचारायचं आहे. तुमच्या घरचं सांगा ना. म्हणजे अगदी बायकोबरोबर पण तुम्ही असेच असता का सतत? हो, नाही घरी म्हणजे मी फारच सिरियस असा, जास्त बोलणं होत नाही. पण माझ्या मुली आहेत ना 3, त्या म्हणजे आमच्याकडे रात्र म्हणजे सकाळ असते. खूप लहान आहेत त्या, त्यामुळे त्या धमाल करत असतात. म्हणजे रात्री 1 वाजता जरी घरी फोन केला ना तरी त्या फोन उचलतात, बोलतात माझ्याशी. त्यामुळे आमच्याकडे अशी रात्र नाही आहे. म्हणजे आम्ही बहुतेक अमेरिकेत असतो रात्री, म्हणजे तिकडे दिवस असतो ना, तसं आमच्याकडे रात्री दिवस असतो. आमची झोप होत नाही. मग सकाळी उठून आपली कामं आहेतच, पण धमाल येते. घरी पण टी व्हीत बघितल्यानंतर पप्पा, छोटीच आहे माझी आता 1.5 वर्षाची, ती पप्पा पप्पा दाखवते, बोलते. त्यामुळे तिला आठवण येते टी व्हीत बघून, कारण मी कधी कधी घरी नसतो, दिसत नाही. मग घरी गेल्यावर ती खुश होते. त्यामुळे घरी पण कॉमेडी होते, बाहेर पण कॉमेडी होते. त्यामुळे सगळीकडे हसरं वातावरण असतं. त्यामुळे बरं वाटतं खूप. म्हणजे तुम्ही खरंच म्हणजे अगदी लोकांना, प्रेक्षकांना हसवता हे खूप मोठं आहे, मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे खरंच धन्यवाद मी स्वतःच मानते आणि थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. कॅमेरा पर्सन फैजलसह मी आर्या इल्हे, राजश्री मराठी. हाय, मी मानसी नाईक. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.